नमस्ते. जय श्री कृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. आनंदी राहा, निरोगी राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आपल्या नाथ संस्कृतीच्या या हक्काच्या चॅनलवर. ह्या चॅनलवर आपण काय करतोय? आपण भगवद्गीता शिकतोय. आणि भगवद्गीता शिकत शिकत इतरही जे स्तोत्र अष्टक आहेत ते शिकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. जे की संस्कृतमधून आहेत ते शिकण्याचा पण आपण प्रयत्न करत आहोत. आपण भगवद्गीता 4 अध्याय संपवली आपल्या चॅनलवर. ज्याला बघायचे असतील त्यांनी मागं जाऊन चॅनलवर भेट देऊन बघू शकता. पहिल्यापासून आपण 4 अध्याय घेतलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-2 श्लोक ह्याप्रमाणे. काही व्हिडिओमध्ये अर्थ सांगितलेत, काही व्हिडिओमध्ये फक्त श्लोक घेतलेत. असं तर पूर्णच आपले 4 अध्याय संपलेले आहे आणि 5वा अध्याय आपण आता सुरू केलेला आहे. आणि 5व्या अध्यायाचे पण 4 श्लोक आपले संपलेले आहेत. आपण आज घेणार आहोत 5वा अध्याय. 5व्या अध्यायातला 5वा श्लोक. तर घेऊया आपण 5वा श्लोक. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं, यत्सांख्ये प्राप्यते स्थानं, यत्सांख्ये प्राप्यते स्थानं, यत्सांख्ये प्राप्यते स्थानं, तद्योगैरपि गम्यते, तद्योगैरपि गम्यते. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं, तद्योगैरपि गम्यते. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं, तद्योगे गैरपि गम्यते. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं, तद्योगैरपि गम्यते. एकं सांख्यञ्च योगञ्च, एकं सांख्यञ्च योगञ्च, एकं सांख्यञ्च योगञ्च, यः पश्यति स पश्यति, यः पश्यति स पश्यति, यः पश्यति स पश्यति. एकं सांख्यञ्च योगञ्च, यः पश्यति स पश्यति. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं, तद्योगैरपि गम्यते. एकं सांख्यञ्च योगञ्च, यः पश्यति स पश्यति. पुढचा श्लोक घेऊया आपण 6वा. संन्यासस्तु महाबाहो, संन्यासस्तु महाबाहो, संन्यासस्तु महाबाहो, दुःखमाप्तु मयोगतः, दुःखमाप्तु मयोगतः, दुःखमाप्तु मयोगतः. संन्यासस्तु महाबाहो, दुःखमाप्तु मयोगतः. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म, न चिरेणाधिगच्छति, न चिरेणाधिगच्छति, न चिरेणाधिगच्छति. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म, न चिरेणाधिगच्छति. पुन्हा एकदा घेते तो श्लोक. संन्यासस्तु महाबाहो, दुःखमाप्तु मयोगतः, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म, न चिरेणाधिगच्छति. 2 श्लोक आपण 5वा आणि 6वा घेतला. आपण काय केलं की पहिल्या 2 श्लोक आणि दुसरे 2 श्लोक, एका व्हिडिओत पहिले 2 श्लोक आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसरे 2 श्लोक, तिसरा आणि चौथा. आणि आज आपण 5वा आणि 6वा घेतला आहे. तर पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की अध्याय सुरू झाल्याबरोबरच अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला आहे. आणि तुम्ही म्हणता की कर्म कर आणि कर्माचा त्याग पण कर, मग नेमकं काय करायचं, हा कृष्णाला पडलेला प्रश्न. आणि त्या प्रश्नाचं दुसऱ्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्णाने दिलेलं उत्तर, याचे श्लोक आपण आता हे घेत आहोत. तर भगवान श्रीकृष्ण काय सांगतात की आजच्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे? यत्सांख्ये प्राप्यते स्थानं, तद्योगैरपि गम्यते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की कर्माचा त्याग माणूस तेव्हाच करतो की ज्यावेळेस कर्म करायचं कशासाठी करायचं हे जेव्हा माणसाला कळतं त्यावेळेस कर्माचा त्याग तो करू शकतो. आणि सांख्ययोग आणि कर्मयोग हे दोन्ही पण भगवान श्रीकृष्णाने समजावून सांगितले. अर्जुनाला पडलेला प्रश्न होता की तुम्ही कधी म्हणता की सांख्ययोग, कधी म्हणता की कर्मयोग, म्हणजे नेमके दोन्हीतलं याच्यातलं मला सांगलं कोणतं आहे आणि माझ्या हिताचं कोणतं आहे ते मला सांगा. तर त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सांगतात की सांख्ये प्राप्यते, यत्सांख्ये प्राप्यते स्थानं,
तद्योगैरपि गम्यते. कुणाला सांख्ययोग चांगला वाटतो, कुणाला कर्मयोग चांगला वाटतो, पण कर्मयोग हा जास्त महत्त्वाचा आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात. आणि ज्यावेळेस तू कर्मयोग करशील त्याच वेळेस तुला समजेल की मला कर्म कशासाठी करायचं आहे आणि माझं कर्म कुठं अर्पण करायचं आहे. ते अर्पण करायची जागासुद्धा मला समजली पाहिजे. म्हणून कर्म अर्पण करण्याची जागासुद्धा मला समजली पाहिजे. म्हणजे कर्माचा त्याग मला कुठं करायचा आहे ते पण मला समजलं पाहिजे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. मला म्हणजे अर्जुनाला किंवा आपल्याला. तर हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्या श्लोकामध्ये समजावून सांगत आहे, जे की आज आपण 5वा आणि 6वा घेतले. आणखी थोडंसं विस्तारित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण आणखीन विस्तारित थोडासा अर्थ बघू. पुढचे 2 श्लोक घेऊ आणि त्याच्यानंतर ह्या मागच्या 6 श्लोकांचा आपण अर्थ पुन्हा एकदा बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण आज काय करणार आहोत, तर आज 6 श्लोक घेतले आपण. तर ते 6 मधले आता एक पहिला श्लोक सोडून देणार आहोत आपण आणि दरवेळेस आपण काय करतो की 5 श्लोकांची पुन्हा उजळणी घेतो. तर दुसऱ्या श्लोकापासून आपण त्याची उजळणी घेऊया. श्री भगवान वाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ तथोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. ज्ञेयः स नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते. सांख्ययोगो पृथक् बाला प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितसम्यग् उभयोर्विन्दते फलम्. यत्साङ्ख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते. एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. न चिरेणाधिगच्छति. 6पर्यंत आपण आज श्लोक 5व्या अध्यायाचे घेतले. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट पण करा, किंवा त्याच्यात काही चुका असतील तर ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ आणखी तुम्हाला चांगला कसा वाटेल किंवा चांगला कसा करता येईल त्याच्याविषयी पण आपल्याला मार्गदर्शन करता येत असेल तर ते पण तुम्ही करू शकता आणि कमेंट करू शकता. आणि लाईक तर करा आणि सबस्क्राईब पण जरूर करा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.